आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. अरे काय करतो आहेस दगडू? नीट दाब. हातात ताकद नाहीये का? ताकद तर इतकी आहे की मी गळा सुद्धा दाबू तर मग शकतो. स्वतःचाच दाब मूर्खा. अरे राम राम. हा अगं बाई तात्या, हे बघ. या अल्लाह. काय अरे चला चला हे काय झालंय? हे काय झालंय? अगं हे काय झालंय? हा अचानक कोणी असं अंधार सांगेल कसं का? काय झालं सगळीकडं? हा अगं तुला काही कळतंय का? आमच्या घरातले आज दिवे विझले. असं पण नाहीये की दिव्यात तेल नव्हतं, तेलानं भरलेलं होतं. तरीही दिवे तेवले नाहीत. आपल्याला साईबाबांकडे गेलं पाहिजे. हो, एकदा त्यांनी पाण्याने दिवे लावले होते. हो हो, बाबाच दिवे लावू शकतात. चला चला बाबा दिवे लावू शकतो. धोंडू, चल आपण हे बाबांकडे जाऊया. वैद्यबुवा मारून मारून आपलं तेल काढतील. चल घरी मूर्खा, चल चल. साईबाळा, हे काय पाहतोय आम्ही? बाबा, द्वारिकामाईमध्ये पण दिवे तेवत नाहीये. पूर्ण शिर्डी अंधारात बुडाली आहे साईबाबा. असं वाटतं प्रकाश आपल्यावर रुसलाय. हा एक पतिव्रतेचा प्रकोप आहे आपल्या सगळ्यांवर. ती आपल्या पतीच्या आयुष्याचा दिवा लावू इच्छिते. तिच्या पतीच्या आयुष्याची प्राणज्योत मालवते आहे. तर आपल्या घरातले दिवे कसे लागतील? पतिव्रतेशी टक्कर घेण्याचं साहस तर त्रिदेव पण करत नाहीत. पण तुम्ही सगळ्यांनी केलं. तिला शिर्डीला येऊ दिलं नाही. ती जोपर्यंत आपल्या पतीसोबत शिर्डीला येत नाही, शिर्डीमध्ये दीप तेवणार नाही. शिर्डी झगमगणार नाही. सबका मालिक एक. राम राम राम. मूर्ख आहे ही मंजुळा आणि मूर्ख आहेत हे शिर्डीचे लोक. मंजुळेच्या पतीचे जिवंत राहणे असंभव आहे द्वारकानाथजी, असंभव. तर ती कशी आपल्या पतीसोबत द्वारकामाईत जाईल? नक्कीच जाईल वैद्यबुवा, नक्कीच जाईल ती तिच्या पतीसोबत द्वारकामाईला. पण त्यासाठी तिचा पती जिवंत राहणार नाही. त्याचं प्रेत घेऊन जाईल. अरे मंजुळा, अरे मंजुळा, मंजुळा, आम्ही सगळे तुला गावात घेऊन जायला आलोय. साईबाबा दिनानाथचा इलाज स्वतः करणार आहेत. चल मुली, चल. चल मंजुळा. आता मी कुठे जाणार नाही, इथंच राही. इथंच जीवन संपवे माझ्या पती सोबत. असं नको बोलूस. आम्हाला माफ कर मुली, चल. मी कोण आहे माफ करणारी गुरुजी? माफ करणारे तर साईबाबाच आहे. आणि त्यांनी मला माफ केलेलं नाहीये. साईनाथ तर दयाळू आहेत, तुला माहित आहे. साईबाळानं तुला नक्कीच माफ केलं असेल. माफ केलंय काकू? तर माझे पती अजूनपर्यंत नीट का नाही आहे? मी तेव्हाच मान्य करेन की साईबाबांनी मला माफ केलेलं आहे, जेव्हा ते
मला आणि माझ्या पतीला द्वारकामाईमध्ये त्यांचं दर्शन घेण्यासाठी बोलावती. हो, उद्या शिर्डीमध्ये अंधारच अंधार. म्हणजे शिर्डीच्या लोकांना हे तर समजेल की साई बाबा ढोंगी आहे, पाखंडी आहे. फक्त प्रवचन देऊ शकतो, काही करू शकत नाही. अंधकार शिर्डीमध्ये नाही, साई बाबावर पसरला आहे. साई बाबावर. साई राम साई श्याम दुख भंजन तेरू नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम. साई राम साई श्याम. ओ भक्त दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे भीमाजी, मी तुलाच आवाज देतो आहे. भीमाजी पाटील. भीमाजी तुझ्या आजोबांचं नाव आहे. त्यांची आठवण म्हणून तुझं नाव भीमाजी ठेवलं गेलं. पण आजोबांच्या नावानं तुला कसा आवाज द्यायचा? याच विचारानं तुझं अजून एक नाव ठेवलं गेलं, दीनानाथ. आणि त्याच दीनानाथ या नावानं तुला सगळे ओळखू लागले, ओळखायला लागले. अंधकारातून उजेडाकडे ये. भीमाजी जागा हो. उठ आणि मंजुळा सोबत द्वारका माईमध्ये ये. मी तुझी वाट बघतो आहे. साईबाबा! 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 मंजुळा, आपल्याला साईबाबांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. जरूर. आपण त्यांच्या द्वारकामाईला नक्की जाऊया दीनानाथजी, नक्की जाऊया. साईबाबा! साईबाबा! राम राम राम. साईबाबा! साईबाबा! इतक्या रात्री साईबाबांना कोण आवाज देत आहे? साई राम साई श्याम दुख भंजन तेरू नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. बघा द्वारकानाथजी, हं? आमच्या साईबाबांचा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी बघा. जा जा. वैद्यबुवा, तुम्ही तर म्हणत होतात की मंजुळेचा पती मरणार आहे. तो तर एकदम स्वस्थ आहे. अरे, मला तर वाटतंय ना की या वैद्यालाच वैद्याची गरज आहे. वैद्यांचे वैद्य साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की
साईनाथ जय साईनाथ आदिन अंत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। हम तो तुमसे जोड़ के बैठे नाते दुनिया वाले। रूप विराट दिखा कर तुमने मन अचरज में डाले। रूप विराट दिखा कर तुमने मन अचरज में डाले। साईनाथ हमें फिर लौटा दो वही सहज रूप मनहारा। ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। साईबाबा मला माफ करून द्या. मी अविवेकी तुमच्यावर माझा विश्वास स्थिर ठेवू शकले नाही. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. तू एक महान आत्मा आहेस मंजुळा बेटी, ज्याचा गौरव खुद देवाने केला आहे. भीमाजी पाटीलला नवीन आयुष्य त्यानंच दिलं आहे. हे सगळं तुझ्या तपस्येचं फळ आहे. तू आपल्या कठोर तपस्येमुळे सगळ्या विश्वात खळबळ माजवली. बेटी, आज जर भीमाजी पाटीलला नवीन आयुष्य मिळालं नसतं तर कदाचित आजचा सूर्य उगवलाच नसता. हाच तर तुझ्या पतिव्रतेचा महिमा आहे, सामर्थ्य आहे. भीमाजी, मी कृतज्ञ झालो बाबा. मागच्या जन्मी तुझे पुण्य कमावलं होतं, त्यामुळेच तुला या जन्मात मंजुळेसारखी पत्नी मिळाली. त्याचा सन्मान कर. मंजुळा माझा प्राण आहे बाबा. दीनानाथजी, दीनानाथजी, बाबा, बाबा, दीनानाथजी. घाबरू नकोस मंजुळा बेटी. या द्वारका माईमध्ये जोही पाय ठेवतो त्याचं कधी अशुभ होत नाही. होतं ते फक्त चांगलंच, फक्त कल्याण. तर मग यांचा आजार? असं समज की आजाराने भीमाजी पाटीलची साथ नेहमीसाठी सोडून दिली. साईबाबा,
दीनानाथ. त्याचा वास घे. बेटी, ही उदी सकाळ संध्याकाळ पाण्यात मिसळून दीनानाथला पाज. देव सगळं नीट करेल. सबका मालिक एक. नाही पेटणार ही काळीपेटी. आपल्याला थंडीपासून वाचायचं आहे ना. आपल्याला सुख हवं आहे ना. पण आपल्याला सुख नाही मिळणार, कारण आपण कधी कुणाला सुखच दिलं नाही. देवाच्या न्यायापुढे आपण वाचू शकत नाही. आई आई या या थंडीपासून आपण नाही वाचू शकत. आपल्याला कुठे ना कुठे आसरा शोधावा लागेल. हो. जा जा निर्मला. हा. आई लवकर चल, आपल्याला या घराच्या बाहेर आसरा मिळाला आहे. बेटी, तू हा गरम कोट माझ्या अंगावर टाकला ना, आता मला थंडी वाजत नाहीये. हा कोट हा मी नाही आणला. दाखव. हा तर ऐका, हा कोणता कोट घालताय तुम्ही? तुम्ही हा घाला ना. हा मी खास तुमच्यासाठी शिवला आहे. याचा रंग मला खूप पसंत आहे. हा घाला ना. हा हा आई, हा तर तोच कोट आहे जो जो मी श्यामसुंदर साठी शिवला होता. दाखव दाखव. बघ आई. अरे हो. हे बघ आई. अरे बघ ना बघ. आई. अरे कुठे आहेत जावई बापू? जावई बापू कुठे आहेत? जावई बापू, अहो कुठे आहात तुम्ही? जावई बापू कुठे आहात तुम्ही? जावई बापू, जावई बापू, अहो जावई बापू कुठे आहात तुम्ही? या ना लवकर. जावई बापू कुठे गेला तुम्ही? जावई बापू कुठे आहात? जावई बापू.
अरे ऐक, तू बासरी खूप सुरेल वाजवली. असं वाटतंय आज कन्हैया आमच्यावर स्वतः प्रसन्न झाले. माझ्यावर तर नाराज आहेत हे. खूप प्रयत्न करतो प्रसन्न करण्यासाठी, पण काय नाव आहे तुझं? काय उत्तर देऊ? हे तर प्रश्नांवर प्रश्न विचारतील. काय सांगू मी? हारलेलं आयुष्य जगतोय. यापेक्षा तर चांगलं आहे की काहीच बोलू नये, मुका बनून जाऊ. कन्हैया नाव आहे तुझं? श्याम. हा काय असभ्यपणा आहे? तो आपल्या मुलीला सुंदर म्हणतो आहे. नाही आई, तो स्वतःचं नाव सांगतोय. सुंदर, श्याम सुंदर. श्याम सुंदर. बाबा, आपल्याला मंदिर आणि आश्रमाच्या देखरेखीसाठी एक चांगल्या माणसाची गरज आहे ना? अरे हो. अरे श्याम सुंदर, नोकरी करशील? हे बघ, ज्यांचं या जगात कोणी नसतं त्यांच्यासाठी आम्ही एक आश्रम चालवतो. तू त्या आश्रमाची आणि या मंदिराची देखरेख करशील? कदाचित ह्याच आश्रमात मला रामलाल भाऊसाहेब, मनीषा वहिनी आणि राजेंद्र भेटेल. जन्म सफल होऊन जाईल. साई साई बोला. मूर्ख कुणीकडचे, तुमच्या तोंडाला आवर नाही घातला तर तसे पण वैद्यबुवा, शिर्डीच्या दगडांमध्ये आणि तुमच्या या 2 शिष्यांमध्ये फरक तरी काय आहे? फरक आहे द्वारकानाथजी, तितका जितका तुमच्यात आणि साईबाबांमध्ये आहे. नालायकांनो, मोठ्यांचा आदर नाही ठेवता येत, उलट त्यांना उलटी उत्तर देता. अरे नालायक कुठले. थांबा, बघतो तुम्हाला. मूर्ख कुठचे. सोडा. अरे वैद्य बुवा, आमच्यावर नाराज का होताय? आमची काय चूक आहे? सगळी चूक तर द्वारकानाथजींची आहे. हो, ह्यांनी आतापर्यंत साईबाबांनी लपवलेलं धन मिळवण्यासाठी काय केलं आहे? सांगा, काय केलं आहे? हो, बोला. खरं बोलताय तुम्ही दोघं पण राम राम राम. पण काय द्वारकानाथजी? अरे वैद्यबुवा, धनाच्या ज्या संगीतावर साईबाबा आपल्या सगळ्यांना नाचवतो आहे ना, त्याच संगीताला आपण आपल्या ताब्यात घेऊ. दगडू, कागद पेन घेऊन ये आणि पत्र लिहायला बस. मला तुला भेटायचं आहे भीमाजी. माझी तब्येत आजकाल ठीक नसते. माहित नाही कधी वरच्याचं बोलवणं येईल. जितक्या लवकर शक्य असेल माझ्या नातींना आणि मुलीला सोबत घेऊन ये. अपेक्षा आणि मुलींना आशीर्वाद. तुझाच सासरा. रडू नकोस, आपण सगळे तुझ्या माहेरी जाऊ. काय झालं साईनाथ? काय म्हणून हसता आहात तुम्ही? महाळसापती, धोकेबाजी बघून हसतो आहे. मी आत्ताच माणसाचं इमान डगमगताना बघितलं आहे महाळसापती. जेव्हा जेव्हा माणसाचं इमान डगमगायला लागतं तेव्हा मला हसायला येतं. देवानं माणसाला बुद्धी तर दिली, पण त्याचं मन इतकं चंचल बनवलं की पावला पावलावर त्याचं इमान डगमगेल. इमान डगमगायचं कारण काय आहे साईनाथ? विकार. माणूस जेव्हा विकारांच्या आहारी जातो तेव्हा पावला पावलावर त्याचं इमान डगमगायला लागतं. मोहानं ग्रस्त होऊन माणूस नेहमीच बेईमान होऊन जातो. काम,
सत्ता, संपत्तीच्या लालसेनं ग्रासलेला माणूस कधी इमानदार होत नाही. जेव्हा पैशासाठी माणूस धोकेबाजी आणि विश्वासघात करत असतो तेव्हा मला दुःख होतं. तो हे का विसरतो की सत्ता, संपत्ती, स्त्री सगळं क्षण मात्र आहे. आज आहे, उद्या नाही. त्याला देवाचा कृपा पात्र असायला पाहिजे, जो तो नसतो. खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे की तो पैशाला कधी विसरत नाही, देवाला विसरून जातो. सबका मालिक एक. काळजीचं काही कारण नाही ताई. तुझे वडील मानाजी ठीक आहेत. तुझ्या सगळ्या चिंता आणि विवंचनांना तुझ्या या भावाच्या झोळीत टाकून तू आपल्या माहेरी जा. आणि जेव्हा तिथून येशील तेव्हा मला सांग की तिथं सगळं सुख शांतीत आहे. नाही आई, रडू नकोस. मी तुला रडताना नाही बघू शकत. बाबांनी मला तुझा आणि वडिलांचा सहारा व्हायला सांगितलं आहे. बाबा, आम्हाला आशीर्वाद द्या. भिकाजी, तुला तुझ्या सासरी पाठवण्यामागे त्या देवाची काहीतरी इच्छा असेल. तो जे काही करतो, जे काही करवतो, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं भलंच असतं. अरे खंडू, तू जेव्हा आजोळाहून परत येशील तेव्हा तिथून माझ्यासाठी काय आणशील? तुम्हाला बोरं आवडतात? गोड आंबट? मला तर खूप आवडतात. मला पण खूप आवडतात. तर मग मी आजोळाहून बोरं घेऊन येईन. हो. बाबा, 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 हा? बाबा. आईनी मला वाटेत खाण्यासाठी भाकरी दिली आहे. खा ना. मी चटणी लावलेली आहे. चटणी लावलेली आहे. जर तुला भूक लागली तर तू काय खाशील? ताई आणि आई मला देतील ना. तुम्हाला कोण देणार? आई म्हणत होती तुम्ही तर एकटेच आहात. तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हे खाऊन घ्या. मी हिला उष्टी नाही केलीये. आता मी जाऊ? भिकाजी, कुठे बाहेर चालला आहेस का? बोल बोल. हो द्वारकानाथजी, माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानक खराब झाली आहे. आम्ही सगळे त्यांनाच बघायला जातोय. का नाही, का नाही, जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. भिकाजी, लवकर जा, लवकर जा. हो, आम्ही ईश्वराला प्रार्थना करू की तुझ्या सासऱ्यांना पूर्ण आराम मिळावा. राम राम राम. द्वारकानाथची
ही सगळी तुमच्या पाठवलेल्या पत्राची कमाल आहे. हा भिकाजी आपल्या पूर्ण परिवारासोबत गावाच्या बाहेर चाललाय. आता आपण याच्या शेतात जाऊया वैद्य बुवा. हो, नक्की. मुलं खरोखरच निष्पाप आणि सच्ची असतात. तसं बघितलं तर माणूस कितीही मोठा होऊ द्या, आपल्या आईसाठी लहानच असतो. भिकाजीचा मुलगा खंडू किती खरं बोलून गेला. मी तुला रडताना नाही बघू शकत आई. हीच तर आपली संस्कृती आहे बाबा. श्यामा, निस्वार्थ शब्दाची जर काही व्याख्या आहे तर ती आहे आई. आई धैर्याचा सागर आहे, ममतेचा समुद्र आहे. ज्यांची आई आहे त्यांच्यावर जशी काही देवाची कृपा आहे. साईनाथ, देवाच्या या कृपेचं सुख तुम्ही पण अनुभवलं असेल ना? नाही म्हाळसापती, कदाचित माझ्या भाग्यात सुख लिहिलं नव्हतं. मोह ज्या रूपात पण असेल ते बंधन असतं, आणि ज्यांना देव या जगात कुठल्या तरी कार्यासाठी पाठवतो त्यांना मोह त्यागावा लागतो, त्यागी बनावं लागतं. मी पण त्या त्यागींमधलं एक आहे. सबका मालिक. एक. आई, मी खेळायला जातोय. नाही नाही नाही, अजिबात नाही. तात्या, तू आता लहान मुलगा राहिला नाहीस जे खेळायला जाशील. अरे तू खेळायला जाशील तर शेती कोण करल? भिक्षाम देही आई. आई, आई बाबा आले. जा, जाऊन आपल्या बाबाला भिक्षा दे. भिक्षाम देही आई. पण आई, बाबा तुला आवाज देत आहेत. तात्या, जसं म्या सांगितलंय तसं कर, समजलं? जा, जाऊन बाबाला भिक्षा दे. आई, भिक्षाम देही. आई, बाबा तुझा मोठा मुलगा आहे. तात्या, भिक्षाम देही. अरे तात्या, तात्या, आई घरी नाहीये का? आई, अरे तर मग मला भिक्षा द्यायला आई बाहेर का नाही आली? आई, आई, मी आलोय. आई, बाबा तुला बोलवत आहेत. तात्या, तात्या, तुझ्या बाबाला सांग तो इकडनं निघून जा म्हणून. मी त्याची आई नाहीये. माझं तरी एकच पोरग आहे. तात्या, तू नाराज आहेस माझ्यावर आई? अगो बाई, नाराज? आणि तुझ्यावर? मी कोण आहे रे तुझ्यावर नाराज होणारी? तू माझी आई आहेस. आई? आणि तुझी? मी तुझी आई कशी असू शकेल? नूर सांगत होती की तू सगळ्यांसमोर सांगत होतास की तुझी कुणी आई नाहीये, तू एकटा आहेस. साईनाथ, देवाच्या या कृपेचं सुख तुम्ही पण अनुभवलं असेल ना? नाही म्हाळसापती, कदाचित माझ्या भाग्यात सुख लिहिलं नव्हतं. मी अभि किती वेडी आहे. मी तुला माझा मुलगा मानत राहिले.
जेव्हा तू लहान होतास तेव्हा शिर्डीच्या जंगलात लिंबाच्या झाडाखाली बसायचास. भाईजा का भिजते आहेस? चल 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 चल. हा पण तर भिजत आहे. जर आपलं पोरग असतं आणि तो असा भिजत असता तर आपण निघून गेला असतो का? पण हा आपला मुलगा नाहीये. कोणाचा तरी आहे ना. तर ह्याची आई असते तर याला असं भिजू दिलं असतं का? तेव्हापासून मी मनापासून प्रेम करत आहे तुझ्यावर. असं एक बी क्षण नाही केलं की मी तुझ्याबद्दल विचार केला नसेल, कधी तुझी चिंता केली नसेल. जेव्हा तू जेवत नसायचा ना तेव्हा मी अभिनय जेवायची. हे समज की हे जेवण तुझ्या आईने तुझ्यासाठी बनवून आणलेलं आहे. नाही नाही खाणार? हट्ट करशील? ठीक आहे, तुझा हट्ट आहे तर माझा बी हट्ट आहे. जोवर तू जेवणार नाहीस तोवर मी अभि खाणार नाही. अरे जेवण तर काय, पाणी सुद्धा पिणार नाही मी. जेवण जेव आई. तुझा मुलगा तुला स्वतःच्या हाताने जेवण भरवत आहे. खरं मी वेडी होती ना. मोठा मुलगा होण्याचा हक्क गाजत होते ना. खरं मी वेडी आहे ना. पण आज तू सगळ्यांच्या समोर असं बोलून की माझी आई नाहीये मला जाणीव करून दिलीस की मी तुझी आई नाहीये. तू चुकीचं समजते आहेस आई. नाही, मी चुकीचं नाही समजत. तू एकटा आहेस ना. तू एकटा आहेस ना. तू एकटा आहेस असं बोलून ही जाणीव करून दिलीस की मी तुला माझ्या उदरातून जन्म नाही दिला ना, म्हणून मी तुझी आई नाही ना. निघून जा इथनं, निघून जा. इथं तुझी आई नाही, निघून जा इथनं. आई, हे काय करतेयस तू? आई, आई, दरवाजा उघड. आई, 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 दरवाजा उघड. आई, दरवाजा उघड. आई, 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 दरवाजा उघड. सा